MIDC पोलीस स्टेशनला 15/5/2026 रोजी आपण एक चिटिंग आणि फॉर्जरी याचा एक गुन्हा दाखल केला होता। याच्यामध्ये आपण ऑलरेडी 4 आरोपी अटक केले होते। याच्यामध्ये काल आपण एक संदेश दशरथ शिरसाट याला आपण अटक केलेली आहे। हा बनावट जज म्हणून हा इसम मुंबईमध्ये वावरत होता। याच्या कारला देखील अंबर लॅम्प होता। आपण ती कार देखील जप्त केलेली आहे। याच्यामध्ये मोडस अशी आहे की आपण शासनाची आपण नोकरी लावून देतो असं म्हणून त्याने काही इसमांना फसवलं होते। याच्यामध्ये तपासामध्ये देखील 5 लोक आपल्याकडे अजून पुढे आलेले आहेत की त्यांना देखील फसवणूक केली गेली आहे। याच्यामध्ये आपण संबंधित सर्व बनावट आदेश, ओळखपत्र, शिक्के हे देखील आपण जप्त केलेले आहेत। याच्यामध्ये त्याचा आपल्याला 21 तारखेपर्यंत आता PC मिळालेला आहे आणि हे सर्व शिक्के वगैरे तो मुंबईला एका ठिकाणातून तयार करत होता। आपण आता पुढील तपास करत आहोत। सर, ही रक्कम किती जणांची फसवणूक झाली आणि रक्कम किती असेल? साधारणतः 1 कोटीच्या वर सध्या तपासामध्ये ही रक्कम आहे। इनिशियली जो फिर्यादी होता त्याच्याकडनं 55 लाखाची त्याची फसवणूक झाली होती आणि उर्वरित या बाकीच्या लोकांकडनं झालेली आहे। ही रक्कम अजून वाढू देखील शकते। सर, याने जे फसवणूक ज्यांची केली त्यांना थेट मंत्रालयात नोकरी लावून देण्याचा मुद्दा होतो, त्यामुळे याची धागेदोरी जी आहे ते थेट मंत्रालयापर्यंत पोहोचत आहे। मंत्रालयामध्ये हे सगळे बनावटीकरणच करून करत होते की आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी एवढ्या पैशामध्ये लावून देऊ। त्याच्यामुळे हे सगळं फॉर्जरी आहे, सगळं खोटं आहे, सगळं चिटिंग आहे। त्याच्यामुळे मंत्रालयापेक्षा हे असं एक नेक्सस, एक रॅकेट आहे जे आपण आज एक्सपोज केलेलं आहे। सर, रॅकेट संपूर्ण राज्यभर असू शकतात काही आरोपी? सध्या तरी हे फक्त जळगाव आणि अकोलामध्येच आपल्याला दिसतं आहे हे आरोपी, हो ना। महाराष्ट्रभर अजून सांगता येणार नाही। तपासामध्ये आता याला इंट्रोगेट केल्यानंतर, संदेश शिरसाटला इंट्रोगेट केल्यानंतर आपल्याला त्याची व्याप्ती अजून कळेल। याच्या अगोदर देखील आपण एक गोविंद स्वार नावाचा एक खोटा ॲडव्होकेट होता, त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली होती। नाही, अजून तरी तसं सांगता येणार नाही, आणि तपासामध्ये निष्पन्न होईल। पुन्हा एका महिलेने परत तक्रार दिली की चौघांनी बलात्कार केला, पोलीस दखल घेत नाही, नक्की काय प्रकारे सर? अजून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे सध्या मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। गुन्हा दाखल झाल्यानंतर मी बाईट देतो। त्याचा व्हेरिफिकेशन चालू आहे अजून, तो दाखल झाल्यानंतर मी बाईट देतो त्याच्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।